सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. ते बरेच लोक म्हणतात गरिबाचं प्रेम आहे तीच तुमची शक्ती आहे म्हणून. मी सांगते माझा मुद्दा म्हणजे सेवा आणि शेती. तेव्हा लग्न झालं तेव्हा साहेबांवर 100 केसेस होत्या. ते आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षित घरी वापस येतील की नाही त्याच्यासाठी लटकते तलवार डोळ्यामध्ये होती. पुरुष कधीच महिलेवरच्या झालेल्या अत्याचारासाठी माझी दृष्टी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे असं कधीच म्हणत नाही. नेता नंतर बना, आधी आदर्श आई बनण्याचा प्रयत्न करा. चोवीसांना हातपाय तोडून मारून टाकलं म्हणून. पण तिथे गेल्यानंतर लोक इतके जमले खूप जमले आणि त्यांनी सांगितलं की खबरदार तर जवळ साहेबांना जर हात लावला तर आम्ही संपूर्ण फोटो जाळून टाकू. विरोधी पक्ष नेता होते, राज्यपाल होते, कधी राज्यावरती समस्या यायच्या, तर कधी या अडचणींवर तुमच्याशी एक पत्नी म्हणून बोलताना दादासाहेब हळवे व्हायचेत का? दादासाहेब तुम्हाला सगळं सांगायचेत का? आणि त्यावेळी तुम्ही त्यांना कशा सांभाळून घेत होते? आणखी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जेव्हा म्हणजे साहेबांवर केसेस होत्या. हो, तुम्ही बोलला 100 केसेस होत्या. एकदा ते मोर्शीला म्हणजे केसच्या निमित्ताने गेले. तेवढ्यात माझ्या नंदीचं लग्न होतं. तर मला त्यांनी सांगितलं की तिथल्या जजने अगदी संकल्पच केलेला आहे की मी कोण्या हालतीमध्ये गोविंदना जेलमध्ये टाकेल. तर त्यांनी आपल्या हाताची अंगठी काढून दिली आणि सांगितलं की हे म्हणजे सोनूचं लग्न आहे, म्हणजे नंदीचं ते मोड आणि सोनूचं लग्न करून घेसे. पण तिथे गेल्यानंतर लोक इतके जमले खूप जमले आणि त्यांनी सांगितलं की खबरदार तर जवळ साहेबांना जर हात लावला तर आम्ही संपूर्ण फोटो जाळून टाकू. अरे बापरे. त्यामुळे साहेबांना काही अटक झाली नाही आणि संध्याकाळी ते घरी वापस आले. मला थोडं हायसा वाटलं की नाही तर पूर्ण तशी घरची जबाबदारी पूर्णपणे साहेबांनी माझ्यावर टाकली होती. बरोबर. त्यांना कुठली काळजीच नव्हती साहेबांना. बापरे, म्हणजे खडतरचा जो ख आहे तोही आपण समजू शकत नाही, इतकं खडतर आयुष्य त्यांनी पाहिलं. सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. नाही सांगा आई. भरपूर गोष्टी आहेत की ते जीवनामध्ये त्यांना क्षणोक्षणी खूप असं सामना करावा लागला. म्हणजे अनेक कठीण प्रसंगाचा त्यांनी सामना केला. जे विरोधक होते त्या विरोधक जे होते ते कधी कधी चॅलेंज नाही करायचे की आम्ही असं करणारच. त्यामुळे ते घरी येतील की नाही ही कधी कधी अशी शंकाच वाटायची. तर ते आपल्या ते यांना गवई साहेबांना म्हणजे साहेबांना त्रास द्यायला कुठल्याही गोष्टीची कसर सोडत नव्हते. पण ते साहेबांचं म्हणजे भरपूर असं म्हणजे तेवढे साहेब शार्प होते. प्रत्येक प्रसंगातून ताऊन सुला कोणते लोक लढवायचे आणि तिथून यायचे. आणि ते भूमिहीनांचा सत्याग्रह होता तेव्हा कीर्ती 6 दिवसाची होती. तर मी त्यावेळेस सत्याग्रह ह्या लोकांना सगळ्यांना हा सत्याग्रह खूप गाजलेला सत्याग्रह. आई सांगा. तेव्हा 6 दिवसाची होती कीर्ती. तर मी डिस्चार्ज डॉक्टर यशोदया गोपटेकडे माझा बाळंतपण झाला. तर तिथे मला त्यांना काही माहित नाही मी सुट्टी कशा करता मागते म्हणून. सुट्टी मागितली सुट्टी दिली तर मी त्यांना सेवा करायला सायन्स कोरवर गेली. तर त्यावेळेस सुद्धा त्यांना अटक करणारच. आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेचं सेशन होतं. त्या सेशन मध्ये साहेबांना जायचं होतं. तर यांना अटक झाली पाहिजे असं सरकारने सगळं पवित्र्य केल्यानंतर साहेब अशा तऱ्हेने गेले आणि सरळ म्हणजे हाऊस मध्येच उभे राहिले. काय म्हणतात म्हणजे दादासाहेब एकदम स्पार्किंग असे होते. तर जेवढे देखणे होते
तेवढेच ते हुशार देखील हुशार होते. देखील होते. आणि हे डावपेच वगैरे सगळे करावंच तर ते लागतं. नेहमीच म्हणत होते की राजकारण 3/4 बर्फासारखं जमिनीत म्हणजे पाण्यामध्ये असते हम्म, आणि फक्त एक भाग दिसतो बरोबर. तर- हिमनगासारखा. हा. हम्म, हिमखंडासारखा. हम्म, तर हे 3/4 गुण होते ते सगळ्या साहेबांमध्ये होते. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा नेता सगळ्या लोकांशी साहेबाचं जुळायचा आणि हम्म. कोणते मुख्यमंत्री येऊ काही जर प्रॉब्लेम आले तर आजी माझे मुख्यमंत्री दोन्ही एकत्र येऊन साहेबांचा सल्ला. साहेबांचा सल्ला घ्यायचा. पण आई मला एक म्हणायचंय तुम्हाला, जवळपास 40 वर्ष राजयोग आपण लोकशाहीत आहोत, पण तरी सुद्धा राज्यपाल, विरोधी पक्ष नेता, उपसभापती, खासदार, आमदार, वर्षानुवर्ष अगदी खडतर आयुष्य बघितल्यानंतर मग तुम्ही हा सुद्धा राजयोग पण तुम्ही पाहिला. पण त्याच्यानंतर सुद्धा सामान्य माणसासोबत जी नाळ तुमची जुळून राहिली आणि आज पण मी बघितलं, आज आम्ही घरी बसलेलो होतो तेव्हा जी तुमच्याकडे सामान्य लोक येत होती त्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही सांभाळता आणि आताच थोड्या वेळापूर्वी, हे तर आम्ही स्वतः बघितलं, आता थोड्या वेळापूर्वी 2 माणसं इथे आली होती आणि त्यांना अपघातानंतर भूषणदादांनी कशा पद्धतीने पुनर्जन्मच दिला आणि त्यांना मदत केली. तर इतका सगळा राजयोग बघितल्यानंतर प्रजेशीची ही तुमचं जवळीक तुम्ही निर्माण करून ठेवली अजूनही, हे बळ तुम्हाला अर्थात विपश्यना तुमचे चांगलं कार्य यातून मिळतं. लोकांच्या प्रेमामुळे मिळालं ते. हे जे बळ जे आहे आणि मला बरेचसे लोक म्हणजे माझ्या बाबतीतच आहे ते बरेच लोक म्हणतात गरिबाचं प्रेम आहे तीच तुमची शक्ती आहे म्हणून. आहेच. विपश्यना त्याला पूरक आहे परंतु गरिबांचं भरपूर प्रेम आहे. म्हणजे हे जे तुम्ही सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्था तुम्ही ज्या उभ्या केल्यात आहे, शेती पण शेती सुद्धा, म्हणजे PhD केल्यानंतर तुम्ही फक्त तेवढंच मर्यादित नाही ठेवलं. तर बऱ्याच लोकांना हे कदाचित माहिती नसेल की दादासाहेबांचं जे हे कार्य आहे ते दादासाहेबांचा शैक्षणिक कार्याचा जो वारसा आहे तो संपूर्णतः कमलताईंनी जो आहे तो चालवलेला आहे. तर हे सगळं जे बळ तुम्हाला देतं हे लोकांच्या प्रेमातून मिळतं असं तुमचं म्हणणं आहे. आई, एक प्रश्न, कारण आता आम्हाला वेळ जो आहे तो आपल्याला मर्यादा याच्यासाठी येतात. मला तुमच्याशी तर दिवसभर गप्पा करायला आवडेल, त्यातनं बरंच शिकायला पण मिळेल. म्हणून माझा प्रश्न असा आहे की एखादी तरुण महिला जर तुमच्याकडे आली आणि तिच्यामध्ये भरपूर गुण आहेत पण तिला असं वाटतं तुमचं संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी आहे, पण तरी सुद्धा त्यातून राजहंसासारखे काही चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटतात की या महिलेला मी सांगितल्या पाहिजे ज्यामुळे ही चांगलं कार्य करेल, असं आमच्या प्रेक्षक महिलांना सांगा. आणि एक अमरावतीकरांना सुद्धा, म्हणजे आपल्या अमरावतीकरांना सुद्धा 2 संदेश तुमच्याकडे. पहिली गोष्ट तर पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. येस. आणि मनामध्ये करुणा पाहिजे. काम करताना म्हणजे हे करुणा काही वरपांगी चालत नाही. आणि ते तिथे पाहिजे जातेचे गबळ्याचे काम नव्हे. कारण काय मी जे आम्ही आधीच सांगितलं ना की मी लहानपणापासून चळवळीमध्ये आहे. म्हणजे जन्मापासून जसं मला समजत होतं तेव्हापासून बाबासाहेब माझ्यामध्ये, बाबासाहेबचे संस्कार, विचार आणि एक छाप माझ्या डोक्यावर होते. आणि त्यामुळेच साहेबांशी लग्न झाल्यानंतर जरी परिस्थिती गंभीर असली तरी म्हणजे हे बाबासाहेबांचं काम करतात म्हणून त्यांचं साहेबांचं काम मला खूप आवडायचं. मी महिलांना एवढं अनेकदा सांगते महिलांना, कारण की मी आधीच सांगितलं की मुलं संस्कार प्रिय असतात. बरेचदा काय करतो आपण की आता एक तर मुलांना आपण जन्म देतो, जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपन करणं हे प्रत्येकच आई वडिलाचं कर्तव्य असतं. तर वडील जर बाहेर असतील किंवा नोकरीला असतील किंवा राजकारणात असतील तर ते आई ही म्हटलेलंच आहे ना की आईचे संस्कार मुलांवर जास्त असतात. कारण की मुलं लहानपणी आईच्या सोबत जास्त राहत असल्यामुळे ते आई जे संस्कार देईल त्याप्रमाणे मुलं प्रभावित होतात. म्हणून मी सगळ्या महिलांना हेच सांगते की नेता नंतर बना, आधी आदर्श आई बनण्याचा प्रयत्न करा. आणि मुलींना सांगते की आजकाल म्हणजे असं वाहवत जातात मुली, तर त्यांना हे आकर्षित होतात. तर सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. मला सांगतं की
मी जेव्हा बीएड केलं तर 3 महिने लेट झालं होतं हम्म, ऍडमिशन. इंग्लिश मीडियम माझं शिक्षण मराठीत झालं हम्म. आणि बीएड इंग्लिश मीडियम मध्ये, तर त्यामुळे मला थोडासा त्रास खूप झाला. तर साहेब म्हणाले की तू खूप त्रास सहन केला, हम्म, आता थोडा आराम कर. हम्म. तर मी त्यांना सांगितलं सुख हे मानण्यावर अवलंबून असतं. किती छान. आणि तेवढ्या वेळामध्ये कामराज योजना आली, हम्म, सगळे नेते मोठे मोठे नेते म्हणजे खाली बसले. बरोबर. तर अशा ह्याच्यामध्ये मी म्हटलं की राजकारण हे काही परमनंट नसते. हम्म, आज एकदम मोठ्या पदावर तर उद्या एकदम खाली, हो. परंतु माझी जी नोकरी आहे हम्म, ती मात्र परमनंट हम्म. आहे. आणि म्हणून मी त्या 3 महिने लेट झाल्यानंतरही माझं मराठी शिक्षण होऊन इंग्लिश मिडियम मध्ये तिथे एसटी कॉलेजमध्ये वा. बीएड केलं. हम्म. आणि साहेबांना तेच दाखवून दिले की चूक हे मानण्यावर अवलंबून आहे. अनेक अनेक अवॉर्ड्स पण आई तुम्हाला मिळालेले आहेत. हो. अनेक अवॉर्ड्स, मला वाटतं साहित्य अकादमीचा पण पुरस्कार तुम्ही घेतलेला आहे. आणि संस्थेचं पण कार्य मला वाटतं तुम्हीच विस्तारित केलं आहे सगळं. आता ते तुम्ही कीर्तिताईंकडे, पण आता तुम्ही विपश्यना केंद्राचं जे कार्य करताय हा. त्यातनं धार्मिक किंवा स्पिरिच्युअल झाल्यामुळे सुद्धा जगणं थोडंसं सुसह्य आणि चांगलं होत जातं. तर थोडंसं लोकांना की या स्पिरिच्युअलिटी बद्दल, कारण तुम्ही एवढं मोठं कार्य आता या वयात करताय. नाही, आजच्या घटकेला तर विपश्यना अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे जे काही देशामध्ये घडते आहे किंवा अनेक काही महत्वाचे एक मान्यवर मंडळी सुद्धा समोर येत आहेत. हम्म. तर अशा वेळेस विपश्यना हे स्वतःचे विचार घडवण्यासाठी फार उपयोगी आहे. चांगली. त्याला इट्स आर्ट ऑफ लिव्हिंग, त्याला जीवन जगण्याची कला म्हणतात. हम्म, तर हम्म, देशामध्ये जर अशोकाच्या काळी जर राज्य निर्माण करायचं असेल हम्म, तुम्हाला, हम्म, तर प्रत्येकाने विपश्यना करून ती जर आचरणात आणली हम्म. तर हा पूर्वीच्या सारखा आपला देश सुजलाम सफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर ते विपश्यना सगळ्यांनी करावी. आणि नुसते एक 10 दिवसाचा कोर्स म्हणून नव्हे, तर ते रेग्युलर आचरणात आणावे आणि त्याप्रमाणे वागावं, असे मी सगळ्या महिलांना, पुरुषांना आणि देशाला म्हटलं तरी चालेल. बिलकुल. मी विनंती करेल की तसं गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे विपश्यना. होय का? सुट्टी सुद्धा मिळते आहे. हो, हो. तर सगळ्यांनी डॉक्टर्स, मी जेव्हा विपश्यनेचा कोर्स कंडक्ट करत होतो तेव्हा MBAचे 350 विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक ते पूर्ण कोर्सला होते इगतपुरीला. अरे तर बापरे. असे सगळ्या क्षेत्रामध्ये येऊन जेलमध्ये सुद्धा विपश्यनेचे कोर्सेस होतात. अच्छा, म्हणजे जे थोडं त्यांचं क्रिमिनल माइंडला थोडस ताणा. ते जर विपश्यना हे काही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, सकारात्मक दृष्टिकोन विपश्यना शिकवते आणि तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, चांगलं जगू द्या. असं. तर ह्याप्रमाणे विपश्यना संदेश देते. तर सगळ्यांनी विपश्यना करावी, त्याप्रमाणे वागावं असे महिलांना. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर तरुण मुलं मुली खूप खूप नकारात्मक आकर्षित झालेले आहेत हो हो. विपश्यनेकडे. तर आमचे जे कोर्सेस अच्छा, आपल्या विपश्यनेच्या सेंटरकडे कोर्सेस जे होतात त्यामध्ये जास्तीत जास्त मुली आणि मुलंच जास्त येतात. यंग मुलांचं Young जास्त. मुलं आणि तर छान आहे. आणि टिनेजरचे पण कोर्सेस आपण करतो, लहान मुलांचे कोर्सेस घेतो. बरं. त्याचा तो टाइम टेबल 12 महिन्याचा केलेलाच असतो आणि पूर्ण वेळ माझा त्यामध्ये जातो. उरल्या वेळामध्ये कोरोना 15 वर्षानंतर येणार आहे. तर ते मी माझा आता 85 वर्ष सुरू आहे. मी लवकर म्हणजे नाही, काय सांगता येत नाही. आजकाल वयोमर्यादा वाढलेली आहे आणि तुमचं अस्तित्व आम्हाला हवंच आहे. तुमचे आशीर्वाद हवे आहेत. ते आपली जी मुलं आहेत त्यांना जर मुलं नातवंड त्यांना जर वाचवायचं असेल तर आतापासून ते कत्तल जी आहे ती कमी म्हणजे बंद करा. आणि वृक्ष निदान एकच वृक्ष लावा आणि ते जगवा अशी मी सगळ्यांना विनंती करेल. कारण की 15 वर्षापर्यंत वृक्ष मोठे होतील आणि जो ऑक्सिजनचा जो काही प्रॉब्लेम राहणार आहे तो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम नष्ट होणार आहे. म्हणून मी तो पण कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. प्लांटेशनचा पण तुम्ही खूप मोठा कार्यक्रम. प्लांटेशन आणि झाडं लावा आणि झाडं जगवा. भूषणने मला ते ध्यान पण दिलेले आहे झाडांना पाणी द्यायला. अच्छा. तिसरा म्हणजे प्रोग्राम हा हातात घेतलेला आहे मी की वाचाल तर वाचाल. तर बरीचशी जी मोठी मंडळी होऊन गेलेली आहे ती वाचनामुळे मोठी झाली. त्यामुळे मोठ्या लोकांचा प्रभाव पडला आणि वाचनामुळे ती मोठी झाली. तर म्हणून म्हणजे वाचन कारण आपलं
हे काय मत आहे त्याला, पॅम्पलेट, हे याच्यामुळे म्हणजे वाचन फार कमी झालेलं आहे. हो, आजकाल हे मोबाईल आणि मोबाईलच्या स्क्रीनिंगमुळे हे वाचन मुलांचं फार कमी झालंय. आपण मगाशीच बोलत तर ते होतो. वाचन करावं आणि हे मी त्यासाठी मी स्वतःही प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी वाचनालय सुरू करणं, लायब्ररी, अनेकांना पुस्तकं म्हणजे डोनेशन म्हणून, म्हणजे बाकी काही हे करण्यापेक्षा पुस्तकं लायब्ररीला देणं, आणि मी ते करण्यासाठी पहिले तर बदलणं हमें है ना, बिलकुल आहे, करना है तो पहिले तर हमें करना है. हमें करना है. म्हणून ते वाचन, मेडिटेशन, वृक्षारोपण आणि त्यापेक्षाही आणखी त्या काय माझ्या छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बऱ्याच आहेत ऍक्टिव्हिटी. अच्छा, पाणी अडवा, पाणी जिरवा, अरे बापरे, लहान मुलांचे संस्कार केंद्र वगैरे, तर असे बऱ्याच छोट्या मोठ्या म्हणजे बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे. तर ते करत असताना पहिले तर मला स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि मग ते तुम्ही प्रत्येक गोष्टी तसंच केलं, पहिले स्वतःला केलं आणि मग तुम्ही मुलांच्या बाबतीमध्ये मी मुलांना सांगितलं नाही, मी स्वतः करायची तर मुलं आपोआप करून करायला लागलं. त्यांना सांगायचं काम नाही पडलं की तुम्ही हे करा म्हणून. अरे मी तुम्हाला सांगते, आज मुलाखत घ्यायला मी आले, पण माझ्या प्रश्नांची तुम्ही जे आयुष्य जगताय त्यातच उत्तर आहे. म्हणजे आता जे तुम्ही बोलल्या की ताण, अपेक्षा आणि स्पर्धेतनं जर शांततेकडे जायचं असेल तर विपश्यना त्याच्यासाठी पर्याय. दुसरं आणखी एक सांगायचं म्हणजे की म्हणजे सेवा म्हणजे माझं म्हणणं, हुद्दा जर विचारला तर मी सांगते माझा हुद्दा म्हणजे सेवा आणि शेती. तर सेवा जर करायची असं तर त्यासाठी आपल्यामध्ये ते गुण आले पाहिजे. हो, तर तुमच्यात उपजत होते, पण तुम्ही त्याला तयार पण केलं, मला ते असं आवडायचंच म्हणून तर म्हणतो. बाबासाहेब होते म्हणून म्हणजे आम्ही होतो, आणि बाबासाहेब गेल्यानंतर आमचं काय कर्तव्य, जसं उदाहरणार्थ लग्न झाल्यानंतर परिस्थिती जेमतेमच होती, मग आम्ही सेवा काय करणार बाई. त्यावेळेस सुद्धा घरच्या भाकरीवर सासरचे जेवढी खेड्यापाड्यात त्यावेळेस शिक्षणाची सोय नव्हती, तर सेवा कशी करायची. तर ते इतके मोठे म्हणजे हॉस्टेल सारखा म्हणजे स्वयंपाक म्हणजे जे काही साधं भाजी भाकरी असेल काय असेल ते, असं काही फॅशन किंवा लक्झुरियस असं किंवा असं जेवण नसायचं, साधंच असायचं. पण घरच्या भाकरीवर बरीचशी मुलं ह्या ठिकाणी शिकली, ते आता सगळे ऑफिसर आहेत. तर त्यावेळेस आपण ती परिस्थिती जरी गंभीर होती तरी त्या गंभीर परिस्थितीमध्येही आपलं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला. आणि आज आता परिस्थिती काही एवढी खराब नाहीये, पण मला गरज नाहीये, त्यामुळे शरीरापासून सगळं दान करून मी पूर्ण भिक्षुणी सुद्धा मी होणार होती. परंतु आमचे पूज्य भंते, आमचे गुरु ज्ञानज्योती भंतेजी त्यांनी सांगितलं की तू शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम करू शकते. बिलकुल. तर म्हणून मी शुभ्र वस्त्रामध्ये भिक्षुणी आहे. तर त्या भिक्षुणीसारखं पूर्ण म्हणजे समर्पण आधी होतच. मी आधीच सांगितलं ना की साहेबांची मी पत्नी कमी होती, डिसायपल जास्त होते. ते समर्पणच केलं होतं, आणि ते समर्पण शेवटच्या क्षणापर्यंत मी जी शपथ घेतली होती ती शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. साहेबांनी मला आयुष्यभर मला सपोर्ट केला. मला ज्या ज्या गोष्टीची आवड होती ते मला करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं, आणि ते मी म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. मीच नव्हे तर त्यातून इतरांनाही कसं प्रोत्साहन मिळेल हे सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये साहेबांचा जास्त सपोर्ट होता मला. पण तुमच्याकडनं एक तर शिकायला मिळेल, म्हणजे एक नाही बऱ्याच गोष्टी आहेत की समाजसेवा करण्यासाठी पैशांची गरज नसते, तर संवेदना असाव्या लागतात. वेळेची पण गरज नसते, तो वेळ माणूस काढून घेतो. 24 तास असतात आपल्याकडे. त्यामुळे समाजसेवा जे लोक म्हणतात त्याच्यासाठी पैशाची गरज नाही, संवेदना जर असतील तर माणूस खरोखर मनापासून समाजसेवा करू शकतो. तर आई, जसं तुमच्याकडे बघून लक्षात येतं की पैसा हा व्यत्यय नसतो. माझं एक स्लोगन आहे, बोला ना. कामापुरतं धन, बनगटात दम, मंगलमय मन, अरे वा, आणि परिश्रम. वा, त्या 4 याच्यामध्ये मी जाते. बिलकुलच. आणि हेच तुमचं आयुष्य बघताना तुम्ही जे तुमचं स्लोगन किंवा ब्रीदवाक्य म्हणाल्या, हे गमक तुमचं दिसून येतं. आणि मी पण तेच म्हणेल की समाजकार्य करण्यासाठी संवेदना फक्त होत्या, पैसा नव्हता तेव्हाही त्या करत होत्या, वेळ नव्हता तेव्हाही त्या करत होत्या. आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा हा प्रवास इतके 2 महामेरू सारखे, आणि सगळीच मुलं कर्तृत्वान त्यांची, आणि त्यांनी त्यांचं आयुष्य मात्र शैक्षणिक, धार्मिक
आणि सामाजिक. सामाजिक. बरोबर बोलते नाही? असा आणि- त्यांनी वसा धरत तो भूषणने शेती वगैरे पण केली. शेती सुद्धा त्यांनी केली, कारण या मातीशी आपण जुळलेलो आहे आणि इथूनच आपल्याला जे काही बीज आहे ते उत्पन्न करावे लागेल. हायकोर्टाचं जज व्हायच्या आधी हाय. त्यांनी शेतीमध्ये सुद्धा बरेच परिश्रम घेतले. आणि बघा ना, या वेगवेगळ्या भूमिका कशा असतात की दादासाहेबांवरती 100 केसेस होत्या. त्या समाजासाठी आंदोलन सत्याग्रह करताना होत्या. दादासाहेबांचा अजून एक जुना प्रसंग, त्यावेळी मी फारच लहान असेल, की त्यांनी राज्यसभेमध्ये कदाचित अरुण शौरींचं पुस्तक फाडलं होतं, पान फाडलं होतं त्या पुस्तकाचं, द वर्शिप ऑफ फॉल्स गॉड. की बाबासाहेब जे आमच्यासाठी आदर्श आहे, तर त्यांच्यावरती हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा विरोध मी करतो. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही होऊ नये म्हणून संसदेमध्ये ते करू शकतो माणूस, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. तशा पद्धतीने रोष त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. म्हणून आपलं प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवत दादासाहेब गवई, कमलताई गवई आणि त्यांचे 2 सुपुत्र कन्या हे अतिशय चांगलं असं कार्य करत आहात. तर आई, तुम्हाला काही रॅपिड फायर मध्ये सोपे सोपे 1 लाइनर क्वेश्चन आहे. जसं असतं ना, एका शब्दात उत्तर द्या. बरं. तर त्याच्यामध्ये असं आहे, तुम्हाला काय म्हटलेलं जास्त आवडतं आई, समाजसेविका की लेडी गव्हर्नर? सेवक. समाजसेवक. समाजसेवक पण नुसतं सेवक, केवळ सेवक. बरं. आई, तुम्हाला जर तुमची सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे? संपत्ती मुलं. मुलं. तुमच्यावरचे असे संस्कार आई वडिलांनी केलेले ज्यातलं तुम्हाला अजूनही लक्षात आहे की हे माझ्यावर झालेत, हे आईनी केलं, हे बरं केलं? माझ्या आई वडिलांचे. माझ्या आई वडिलांनी त्यांच्या संस्कारामुळे मी घडली ना. म्हणजे जे काही तुम्ही आहात ते सगळं आईचं. पाया जे आहे हा, तो तिथूनच झाला माझा. बिलकुल. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जे काही साहेबांनी मला घडवलं, एक म्हणजे लग्न झाल्यानंतर अर्थात, म्हणजे हो. लग्न झाल्यानंतर मी इतकी काही फार विशेष परंतु बाबासाहेबांचा प्रभाव होता माझ्यावर. नाही आई, तुम्ही दादासाहेबांचं एक वाक्य सांगितलं, तुम्हाला इंटरप्ट करते, की दादासाहेब नेहमी भाषणात असं म्हणायचे की मला इतकी सुसंस्कृत आणि इतकी चांगली पत्नी दिल्याबद्दल ते नेहमी माझ्या माहेरच्यांचे देखील आभार मानायचे. ते मानत असताना तुमच्या आई वडिलांचं आडनाव तुम्ही सांगा, कारण गवई तर लागलंच आहे पण बऱ्याच लोकांना ते माहिती नसेल. तर तुमच्या माहेरचं नाव काय होतं आई? माझं माहेरचं माझं नाव म्हणजे माझ्या भावाने माझं नाव सरस्वती ठेवलं होतं. सरस्वती. शाळेमध्ये. परंतु माझ्या वडिलांना भविष्य समजत होतं, तर त्यांनी माझं नाव कमल ठेवलं. म्हणजे वडिलांनी कमल ठेवलं, भावाने सरस्वती ठेवलं. आडनाव काय होतं आई तुमचं? इंगळे. इंगळे. कमलताई. ओके. इंगळे. आणि वडिलांना ते भविष्य थोडं कळत असल्यामुळे त्यांनी मग कमल नाव ठेवलं. तर त्यांना माहित होतं की हे जे कमळ आहे हे कुठे चिखलातही गेलं, त्यांनी चांगलेच जावई पाहिलेत, आम्हाला दादासाहेब मिळाले तरी हे कमळ फुलणार आहे, हे तुमच्या वडिलांना विश्वास होता, दांडगा विश्वास केलंच नाही ना. मला एवढंच होतं की साहेबांना सपोर्ट करायचा आणि मुलं साधारणतः माणूस म्हणून घडवावे. बिलकुल. फार मोठं माझ्या जीवनाचा उद्देश नव्हतं. एवढंच उद्देश की दादासाहेबांना सपोर्ट करणे. बिलकुल. आणि मुलं माणूस म्हणून त्यांना घडवणं. बस ते तुम्ही केलंच. आणि मला असं वाटतं की मी तेवढंच केलेलं आहे. तुमचं आवडतं पुस्तक पण सांगा येईल. आवडतं पुस्तक? धम्मपद. आणि आदर्श तुम्ही बोललात, प्रेरणा काय आहे ते आपल्या बाबासाहेब दादासाहेब सांगितलंच. तरुणांना एक शेवटचा संदेश द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोडायची इच्छा तर नाही माझी, पण आपल्याला वेळ. तरुणांना संदेश असा की विनाकारण आपला वेळ नाही घालवायचा. आता माझं जर पाहिलं तुम्ही अतिशयोक्ती नाही, आज मी तुमच्या समोर मी फक्त नुसतं बोलून राहिली, नाही तर एका वेळेस माझं विणकामही सुरू असते, साधना पण सुरू असते. तर मुलांनी म्हणजे नैतिक मूल्याची जपणूक करून परिश्रमातला महत्व द्यावं. कोणतं काम लहान कोणतं मोठं असं समजू नये आणि नेहमी कार्यरत राहावं. आणि आपला देश हा डॉक्टर बाबासाहेब असे म्हणायचे, प्रथम इंडियन आणि फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन. बिलकुल. तर असं आपला हा देश हा आपल्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या देशासाठी आपण समर्पण केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. कारण तो वेळेचा उपयोग जर केला, कारण गेलेली वेळ कधी येत नाही. विभूषणाने म्हटलं क्षण का उपयोग करे, बीता क्षण नाही आहे. तर सगळं काही तुम्हाला वापस मिळू शकते,
पण गेलेली वेळ वापस येऊ शकत, त्यामुळे वेळेचा सगळ्यांनी उपयोग करा, वाचन करा, वृक्ष लावा, मेडिटेशन करा, खूप छान. चांगल्या रीतीने जगा, इतरांना चांगल्या रीतीने जगू द्या. एवढीच मी तरुणांकडनं आणि सर्व भारतीयाकडनं, आपल्या देशवासियाकडनं अपेक्षा करेल की आपण स्वतः चांगल्या रीतीने जगा आणि आपल्या देशाला सुद्धा सगळ्यांना चांगल्या रीतीने जगू द्या. बिलकुल. त्याकरता त्याप्रमाणे वागा. ते पहिल्यांदा तुम्हाला तसं वागावं लागेल, कारण मी सांगणार आणि मी उलट्या वागणार तर माझं कोणी ऐकणारच नाही. नाही, अगदी बरोबर. मला कोणाला काही जर सांगायचं असेल माझं वागणं तसं तर असलं मला पहिल्यांदा तसं वागलं पाहिजे. बिलकुल. तर मोठी प्रेरणेची शिदोरी आपल्याला कमलताईंकडनं मिळालेली आहे. जो जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं आपल्याकडे संतांनी म्हटलेलं आहे. आणि कमलताईंनी खूप मोलाचा संदेश आपल्याला दिलाय की आपण प्रथम भारतीय नंतर भारतीय, वेळेचा अपव्यय करू नका, ह्या प्रेरणेची शिदोरी घेऊन चांगलं असं कार्य करा. तर अशाच पद्धतीने पुढच्या वेळेस परत भेटूया गप्पा विथ प्रीतीमध्ये. रविवारी संध्याकाळी 7 वाजता हा आमचा कार्यक्रम असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो.